आहेत। स्वतःच्या पायावर चालत जात ते ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचले आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर यामधून आपण पाहूया की कसा अपघात झाला। तर अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं आणि त्यानंतर काही क्षणातच हे विमान जे आहे ते मेघानी नगर इथल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं। आता यामध्ये टेक ऑफ नंतर 30 सेकंदामध्ये विमान पडलं असा दावा रमेश विश्वकुमार यांनी केलेला आहे। अपघातातून वाचलेला हा एकमेव प्रवासी आहे। या सगळ्या घटनेचा साक्षीदार आहे। नेमकं काय घडलं या संदर्भामध्ये टाटा कंपनीकडून मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। टाटाकडून आता मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। एकतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता अहमदाबादमध्ये दाखल झालेत। घटनास्थळाची ते पाहणी करतील आणि या संदर्भातली माहिती घेतील। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे एक मोठा चमत्कार। या भीषण अपघातामधून हा एक प्रवासी वाचलेला आहे। रमेश विश्वकुमार असे या वाचलेल्या प्रवाशाचं नाव आहे। दरम्यान उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये विमान कोसळलं असा दावा अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिलेली आहे। सध्या त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत। ते रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करतील, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतील। इतकंच नाही तर विमान पडलं त्या ठिकाणी जाऊन देखील ते परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे। तर विमानाला टेक ऑफ घेतला आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटातच ते विमान कोसळलं अशी माहिती होती। त्यानंतर आता रमेश विश्वकुमार यांनी जी माहिती दिली त्यानुसार टेक ऑफ नंतर 30 सेकंदामध्ये विमान कोसळलं। मात्र त्या आधीच विमानामध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं असं रमेश विश्वकुमार यांनी म्हटलेलं आहे। रमेश विश्वकुमार हे या सगळ्या भीषण अपघातामधून वाचलेले एकमेव प्रवासी आहेत, साक्षीदार आहेत या सगळ्या दुर्घटनेचे। हा एकमेव प्रवासी आहे जो टेक ऑफ घेतल्यानंतर विमानामध्ये नेमकं काय झालं, विमान कसं कोसळलं या संदर्भातली माहिती देतोय। तर हा व्हिडिओ आहे। स्वतःच्या पायावर चालत ते ॲम्ब्युलन्समध्ये बसले आणि त्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता सध्या उपचार सुरू आहेत। मात्र त्याआधी मीडियाला त्यांनी सांगितलं की टेक ऑफ नंतर 30 सेकंदामध्ये विमान कोसळलं। दरम्यान अमित शहा आता अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत। संध्याकाळच्या सुमारास ते दिल्लीवरून रवाना झालेले होते आणि आता अहमदाबादमध्ये ते पोहोचले आहेत। घटनास्थळावर जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा ते घेतील। मात्र दुसरी दृश्य एक मोठा चमत्कार। अपघातातील एकमेव व्यक्ती हा वाचलेला आहे। रमेश विश्वकुमार असं या व्यक्तीचं नाव आहे आणि सध्या त्यांच्यावर बीजे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत। तर टेक ऑफ नंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये विमान कोसळलं। आधी ब्लास्ट झाला, नंतर विमान कोसळलं अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिलेली आहे। त्यामुळे एक मोठा चमत्कार, मोठं आश्चर्य म्हणावं लागेल की 242 प्रवासी असलेलं हे विमान जेव्हा